हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांची स्वागत करते. या कथामालेतली 116वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री जुगलदास बाबाजी यांची. जुगलदास हे त्यांचं नंतर झालेलं संन्यासी नाव होतं. त्यांचं मूळ नाव कोणालाही माहिती नाहीये आणि त्यांना मधल्या काळामध्ये धतंगा बाबा नावाचं एक नाव मिळालेलं होतं आणि त्याच नावाने ते वृंदावन, जैत आणि पेरखू ह्या गावामध्ये प्रसिद्ध आहेत. कथेची सुरुवात ही नंगाबाबा नावाच्या एका महात्म्यांच्या तोंडी ह्या धतंगा बाबाजींचं जे काय एक प्रसिद्धी आहे किंवा त्यांचं महात्म्य आहे ते सांगणाऱ्या एका वाक्याने होते. हे जे नंगाबाबा होते हे राजगडीच्या जवळ ख्यावल वनामध्ये राहत होते. मोठे चमत्कारी महात्मा होते. त्यांच्या संबंधामध्ये एक प्रसिद्धी अशी आहे की ते एखाद्या विहिरीमध्ये उडी मारत आणि दिसेनासे होत आणि दूर एखाद्या तलावातून ते बाहेर पडत असत. तर कधी कधी एखाद्या तळ्यामध्ये उडी मारत आणि गावातल्या एखाद्या विहिरीमधनं बाहेर निघत असत. पण असं जरी असलं तरी ते स्वतःला फार मोठे चमत्कारी मानत नसत. ते धतंगा बाबाला आपला गुरु मानत असत. म्हणजे या बाबतीतला चमत्कार करण्याच्या बाबतीतला ते स्वतः म्हणत की 100 नंगा एक धतंगा, म्हणजे माझ्यासारखे 100 बाबाजी हे त्या एका धतंगा बाबाजींच्या बरोबरीचे आहेत. असे ते धतंगा बाबाजी होते. खरोखरीच दत्तंगा बाबाजी हे मोठे चमत्कारी महात्मा होते. ते अतिशय निर्भय होते, निरपेक्ष होते आणि अत्यंत स्वतंत्रपणे वागणारे, स्वतंत्र स्वभावाचे असे होते. ते पंजाबी असल्यामुळं त्यांचं शरीर चांगलं उंच-निंच आणि धिप्पाड होतं. त्यांना पहिलवानी आणि पट्टेबाजी म्हणजे तलवार किंवा काठी चालवण्याची अतिशय हौस होती. त्यांचा एक मोठा हातामध्ये असा दंडा असे, तो जवळ-जवळ त्यांच्या कानापर्यंत उंच आणि चांगला असा जाडजूड असे. दुष्ट लोकांना त्यांचं अतिशय भय वाटत असे, तर साधू, महात्मा आणि गरीब सरळ मार्गी असे जे व्रजवासी असत, त्यांना त्यांचा आधार वाटत असे. साधूंचे मेळाव्यामध्येच ते बऱ्याच वेळेला असत. एक टोळी त्या साधूंची नेहमी त्यांच्याबरोबर असे. आणि अशा साधूंना ते बऱ्याच वेळेला आपल्याकडे दालबाटीच्या जेवणाचं आमंत्रण देत असत. ते स्वतः सदा नेहमी आपल्या मस्तीमध्ये मस्त असे असत आणि ते जिथं जात तिथं ती त्यांची मस्ती वातावरणामध्ये पसरून वातावरण चैतन्यमयी होत असे. पण अर्थातच हे बाबांचं बाहेरचं स्वरूप होतं. त्यांचं अंतरंग हे सदा राधाप्रेमाने परिपूर्ण असं भरून राहिलेलं असे. राधा नामाचा जप अखंड चालत असे, मग ते काहीही करत असोत किंवा कोणत्याही स्थितीमध्ये असोत. त्यांचा कंठ त्या जपामुळे नेहमी हलत असताना लोकांना दिसत असे. ते निरंकुश आणि स्वाभिमानी लोकांना मार्गदर्शन करून कसं चालायचं, कसं वागायचं हे शिकवत असत. कधी-कधी वठणीवरही आणत असत. तर अगदी सरळ मार्गाच्या साध्या-सुध्या भक्तिभाव संपन्न अशा व्रजवासियांचे ते रक्षक होते. साधू महात्मांचे सेवक होते आणि एक आदर्श संत ह्या भूमिकेतून जे त्यांच्याकडे साधनेचं मार्गदर्शन घ्यायला येत, त्यांना ते साधनेचं मार्गदर्शन करत असत. त्यांचा जन्म साधारण 1905 संवतच्या सुमारास पंजाबातील झंग नावाच्या जिल्ह्यातील सिंगाला ह्या गावामध्ये झाला. ते यादव म्हणजे ज्याला अहिर वंश म्हणतात, त्या वंशातले होते. ते साधारण 14 वर्षाचे होत असतील तोपर्यंतच घरातल्या लोकांनी त्यांचं लग्न करून दिलं. पुढे परमेश्वराची योजना अशी होती की 5 वर्षाच्या आत त्यांचे आई, वडील, पत्नी आणि त्यांना झालेली एक मुलगी हे सगळ्यांचा देहांत झाला. परिवारात कुणीच राहिलं नाही.
जणू काय ते 19व्या वर्षाचे होईपर्यंत संसाराने त्यांचा त्याग केला आणि मग त्यांनीही संसाराचा त्याग केला. त्याच्यानंतर ते घर सोडून नंतर भ्रमण करीत राहिले. अनेक वर्ष जवळ-जवळ 12 वर्ष त्यांनी अनेक तपस्वी आणि योगी यांच्याबरोबर राहून वैराग्यपूर्ण असं जीवन व्यतीत केलं. या काळामध्येच दत्तंगा बाबा हे नाव त्यांना मिळालं आणि अनेक प्रकारची योगसिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. तिथेच त्यांना पहिलवानी आणि पट्टेबाजी ही शिकायला मिळाली. पण 12 वर्षाचं हे असं शुष्क वैराग्य आणि कठोर तपस्येचं आयुष्य खर्ची केल्यानंतर सुद्धा त्यांना काही म्हणावा तसा विशेष आध्यात्मिक लाभ झाला नाही. म्हणून ते दक्षिण भागामध्ये गेले. ते नाशिकच्या जवळच्या एका कुठल्यातरी गावामध्ये एका मंदिरात पुजाऱ्याची सेवा करीत राहिले आणि त्या पुजाऱ्याच्या भूमिकेतून वैदी भक्तीचं आचरण आणि त्याचा अभ्यास आणि तशी साधना त्यांनी केली. वैदी भक्तीचा मार्ग आचरत असताना त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं आणि त्यामुळे की त्या अंतःकरणात आता रागानुगा भक्ती पेरता येईल असं ते योग्य झालेलं होतं. मग आता आपण अशा प्रकारचं एखाद्या गुरूंची प्राप्ती करून घ्यावी आणि पुढील आयुष्य हे रागानुगा भक्तीप्रमाणे घालवावं असं मनात येऊन त्यासाठी त्यांचे प्राण आता व्याकुळ झाले. म्हणून ते वृंदावन येथे गेले. वृंदावनला येऊन तटीय स्थानावरती ते गेले असता रसिक संत श्री स्वामिनी शरणजी यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांची कृपा त्यांना प्राप्त झाली. त्यांच्याकडूनच दीक्षा आणि वेश हे दोन्हीही त्यांनी घेतलं. तेव्हा स्वामिनी शरणजी यांनी त्यांचं नाव श्री जुगलदास असं ठेवलं. पण हे त्यांचं नाव तटीय स्थानावर राहणाऱ्या काही महात्म्यांना फक्त माहिती होतं. नाहीतर ते नाव कुणाला फारसं माहीतच नाहीये. त्यांना धतंगा बाबा असंच बरेचसे सगळे लोक म्हणतात आणि धतंगा बाबाच्या नावानेच ते प्रसिद्ध आहेत. स्वामिनी शरणजी त्यावेळेला रमणरेती येथील बारादरी या इमारतीत राहत होते. धतंगा बाबा त्यांच्यापासून थोड्या अंतरावरती एक लतांचा मंडप तयार करून तिथे राहून भजन साधना करू लागले. त्या आपल्या लता मंडपाचं नाव त्यांनी ठेवलं भ्रमरकोट. आता भ्रमरकोटचा अर्थ काय आहे असं जर त्यांना कोणी विचारलं तर ते सांगत की ह्या लता मंडपामध्ये राधाकृष्णांच्या लीलेच्या रसाचा लोभी असा एक भ्रमर राहून भजन साधना करत आहे आणि हा त्याचा कोट आहे, म्हणजेच हा दुर्ग आहे. ह्याला दुर्ग का म्हणायचं तर इथे माया प्रवेश करू शकत नाही. माया हे आसक्तीचंच दुसरं नाव आहे आणि या लता मंडपामध्ये अशी कुठलीही वस्तू ठेवू शकत नाही आपण, की ज्या वस्तूमध्ये त्या भ्रमराला मोह निर्माण होईल किंवा ती वस्तू चोरीला जाईल आणि त्याचं दुःख त्या भ्रमराला होईल. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून हा भ्रमर मुक्त आहे आणि तो मुक्तपणे इथे भजन साधना करत आहे. 2 वर्ष त्या लता मंडपामध्ये राहून त्यांनी भजन साधना केली. नंतर पुढे राधाटीला नावाच्या एका टेकडीवरती छोट्याशा ते पुढे 24 वर्ष राहिले. त्या 24 वर्षामध्ये 12 वर्षाचं एक तप, अशा 2 तपात त्यांनी 2 प्रकारांनी सेवा साधना केली. पहिली 12 वर्ष त्यांनी वृंदावनात झाडू मारण्याची सेवा केली. ते सकाळी वृंदावनाच्या परिक्रमेला निघत आणि त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एक झाडू असे. त्या परिक्रमाच्या मार्गावरती जिथे कुठे त्यांना घाण दिसे, ते सगळं झाडून ते साफ करत असत. ते म्हणत की वृंदावनामध्ये जुगल सरकार म्हणजेच राधाकृष्ण हे भ्रमण करत असतात. न जाणो कधी ते कुठल्या वेळेला कुठे येतील आणि त्यांचे चरणकमल कुठल्या जागेवर पडतील. त्यामुळे हा सगळा मार्ग हा नेहमी झाडून स्वच्छ ठेवला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं त्या वृंदावनाच्या परिक्रमेच्या मार्गावरती किंवा कुठे जिथे जातील तिथे
ते झाडू घेऊन जात आणि सगळीकडे स्वच्छता करत असत. उरलेलं पुढचे जे 12 वर्ष होती दुसरी, त्यांची त्यावेळची दिनचर्या ही वेगळ्या प्रकारची होती. ते सकाळी पहाटे 4 वाजता उठत आणि नामजप करत बरसाना इथे जात. तिथे राजभोगाची आरती झाली, की त्याचं दर्शन करत आणि मग तिथून गावामध्ये मधुकरी मागायला जात. मधुकरी घेण्यासाठी त्यांनी कधीही आपल्याबरोबर एखादं म्हणजे मृत्तिका पात्र किंवा झोळी ठेवली नाही. ते हातावरतीच जी काय मिळेल मधुकरी ती घेत आणि तिथेच ती खाऊन टाकत असत. तिथेच मनाने परमेश्वराला अर्पण करत आणि तिथल्या तिथेच ती खाऊन टाकत. ह्याला करपात्री भिक्षा असं म्हणतात. संध्याकाळच्या वेळेला ते वृंदावनला परत येत आणि तिथे बिहारीजीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या शयन आरतीचं दर्शन करत. अशा प्रकारे एकंदरीत एका दिवसात जाणं आणि येणं ह्या दोन्हीत मिळून त्यांची दिवसाला 40 मैलाची पायी यात्रा होत असे. अर्थातच ही यात्रा म्हणजे इकडून तिकडं जाणं आणि तिकडून परत यायला निघणं, हे त्यांचं अगदी ठरलेल्या वेळेला असे न चुकता. आणि त्यांची वेळ इतकी ठरलेली आणि परफेक्ट असे, की त्यांना पाहून लोक वेळेचा अंदाज लावत असत, की हे येतायत म्हणजे आता इतके वाजले असतील, असं. अशा प्रकारे त्यांनी 12 वर्ष अगदी नित्यनियमाने यात्रा केली ही आणि त्या संपूर्ण यात्रेमध्ये जुगल सरकारचं चिंतन, दर्शन आणि अर्थातच नामस्मरण हे अखंड चालू राहिलं. त्याच्यानंतर त्याला राधाटीला त्यांनी सोडला आणि जैत ह्या गावी ते राहायला गेले. तिथे त्यांनी एक बगीचा बनवला आणि 21 वर्ष ते त्या बगीच्यामध्ये राहिले. त्याच्यानंतर पेरखू या गावी ते गेले आणि जैत ह्या गावात जसा त्यांनी एक बगीचा बनवला होता, तसाच त्यांनी तिथेही एक बगीचा बनवला आणि तिथे त्या बगीच्यात पुढली 14 वर्ष ते राहिले. ते आपल्याबरोबर एक लाठी नेहमी ठेवत असत. पण ती लाठी कधीही त्यांनी टेकली नाही. म्हणजे लाठी टेकवून ते चालत नसत. ती अशी वरवरच धरलेली असे. अशा प्रकारे पुढे त्यांचं जवळ-जवळ पूर्णपणे स्वस्थ आयुष्य असं 118 वर्षाचं होतं. दत्तांगा बाबांच्या चमत्कारांच्या कहाण्या हे जैत आणि पेरखू ह्या गावातले व्रजवासी अगदी एकमेकांना भरपूर सांगत असतात. पिढ्यानपिढ्या म्हणजे वडिलांनी मुलाला, मुलांनी आपल्या मुलाला अशा त्यांच्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या वंशामध्ये सांगणं चालत आलेलं आहे. त्यांच्या वेळेला जी लोकं होती त्यांनी अर्थातच स्वतःच्या डोळ्यांनी हे चमत्कार पाहिलेले आहेत आणि म्हणून ते चमत्कार आपल्या मुलांना, नातवंडांना सांगत असतात. त्यांच्या ह्या कहाण्या ऐकल्यानंतर लक्षात येतं, की प्रकृतीवरती दत्तंगा बाबांचं पूर्णपणे नियंत्रण होतं आणि प्रकृती त्यांच्या आदेशाप्रमाणे चालत होती. म्हणजे ते जो आदेश देतील तो प्रकृती आदेश मानत असे. एकदा असं झालं, की ज्येष्ठाचा महिना होता आणि पेरखू ह्या गावातील काही लोक एका उत्सवाच्या वेळेला बाबांच्या बगीच्यामध्ये आले. श्रीकृष्णाचा उत्सव होता. फुल बंगल्याचा उत्सव असं म्हणतात. म्हणजे फुलांची सजावट केलेली असते संपूर्ण. तर त्यांनी तशा प्रकारचा उत्सव या बाबांच्या बागेमध्ये करायचा असं ठरवलं. त्याच्यासाठी चौबे घराण्यातले मथुरा इथे राहणारे धंदे मुरारी नावाचे आणखीन काही लोक असे आले आणि तसंच वृंदावनातून केलीदासजी, प्रेमदासजी वगैरे महात्मा लोक पण आले. या चौबे लोकांनी थंडाई तयार केली. थंडाई आता घोटून पूर्ण झालेली होती, तेव्हा मुरारी नावाचा जो होता, त्यांनी धंदे नावाच्या त्या हे थंडाई घोटणाऱ्याला म्हटलं, की "अरे, मथुरेकडून येताना बर्फ नाही का आणायचास तू?" त्यावेळेला तो धंदे नावाचा माणूस म्हणाला, की "हो रे दादा, खरंच विसरलो मी. बर्फ आणण्याचं तर लक्षातच नाही राहिलं." मग तो म्हणाला, की "अरे, तू बाबांना सांग ना. बाबांना म्हणावं कुठून तरी मागवून द्या ना. कारण बर्फ नसेल
तर मजा येणार नाही. मग मजा अर्धवट होईल या सगळ्या ह्याची, थंडाईची. बाबा दूर बसून हे ऐकत होते. ते म्हणाले, "बाबा आता कुठून मागवून देणार ते? पेरखू ह्या गावामध्ये कुठे बर्फ मिळतो का?" असं ते म्हणाले खरे, पण थोड्याच वेळात आकाशामध्ये थोडंसं वारं सुटलं, वावटळीसारखं आलं आणि त्याच्याबरोबर एक काळ्याशार अशा रंगाचा, ढगाचा एक तुकडा त्या बगीच्यावरती आला आणि अचानक त्या तुकड्यातून, त्या मेघातून बगीचेच्या मध्ये आणि चारी बाजूला मोठे-मोठे असे बर्फाचे तुकडे पडले. बाबा म्हणाले, "घ्या बर्फ. ठाकूरांनी ऐकलं बरं का तुझं." अर्थातच लोकांना माहीत होतं, की ही कुणाची सिद्धी आहे. तेव्हा चौबे आणि व्रजवासी बालक ह्या सगळ्यांनी "दत्तंगा बाबाची जय" अशी गर्जना केली आणि ते सगळे तुकडे एकत्र केले आणि मग त्या दिवशी थंडाईला काही वेगळीच चव आली. पाहता-पाहता ते ढग निघून गेले आणि पुन्हा सगळं आभाळ अगदी निरभ्र आणि स्वच्छ झालं. अशा प्रकारे बाबांच्या आज्ञेनेच तो मेघ आलेला होता आणि तिथे बर्फाचे तुकडे टाकून तो जणू निघून गेलेला होता. त्याच्यानंतर बाबा पेरखू येथे जेव्हा आले, त्यावेळेला तिथे चंदन बोहरा नावाचा एक त्यांचा भक्त होता. तर त्याची इच्छा अशी होती, की आपल्या शेताच्या जवळ एक कुटिया बनवून बाबांना राहायला द्यावी. त्याच्या मनात असं होतं, की तिथे बाबा राहिले, की त्यांच्या प्रभावामुळे आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न येईल, असा त्याचा मनोदय होता. बाबांनी अर्थातच "कुठे काय बनवू नको, मी तिथे राहणार नाही," असं सांगितलं, नकार दिला. तरी पण त्या चंदनने काही त्यांचं ऐकलं नाही आणि कुटिया बनवायला सुरुवात केली. त्यांनी कुटी बनवली, त्याच्यावरती छप्पर वगैरे घातलं आणि बाबांना प्रार्थना केली, की "आता तुम्ही कुटीमध्ये राहायला या." तेव्हा बाबा म्हणाले, की "अरे, पण पंडिताकडून कुटीमध्ये केव्हा प्रवेश करायचा, ह्याचा काही मुहूर्त काढून आणलास का?" तेव्हा तो म्हणाला, की "बाबा, मुहूर्त तर काही बघितला नाही. उद्या बघून येतो." पण उद्या उजाडलाच त्याच्या आधीच, मुहूर्त पाहण्याच्या आधीच मोठं वारं सुटलं. म्हणजे वावटळ सुटली आणि त्याच्याबरोबर छप्पर उडून गेलं. मग बाबा त्या बोहराला म्हणाले, की "आता तू आपला आग्रह सोड. ठाकूरांची इच्छा नाही, की मी ह्या तुझ्या झोपडीमध्ये राहावं." अशा प्रकारे जल, वायू अशा सर्व देवता बाबांच्या नियंत्रणामध्ये होत्या आणि एवढंच नव्हे, तर माणसांनी बनवलेली जी यंत्र होती, त्या यंत्रांच्या चाकावरती सुद्धा बाबांचं आधिपत्य होतं. ती चाकं सुद्धा आपल्या ह्या विज्ञानातल्या नियमांची अवहेलना करून बाबांच्या इशाऱ्यावरती बंद पडत किंवा चालू होत. आता त्याबद्दलची जी एक चमत्काराची कहाणी आहे, ती आपण कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.